अमोल, काय रे? कसला विचार करतोय? काही टेन्शन आहे का तुला? असल तर सांगितलंस तर कळेल ना. मन मोकळं कर. नाही रे, काय नाही, असंच. अरे अमोल, तू माझा ना चड्डी बडी आहेस. त्यामुळे ना तेवढं मी तुला समजू शकतो ना, तेवढं तुला कोणी समजू शकत. आता तुझ्या चेहऱ्यावरती सगळं दिसतंय रे मला. एकतर बघ, तू अशा वातावरणामध्ये वागलेला आहेस. तुला आई वडिलांचं प्रेम नाही मिळालं. मला असं वाटतं की बाबा आई वडिलांनंतर जो तुला समजू शकतो तो मी आहे. तर तू व्यक्त हो, तुझ्या मनामध्ये काय असेल ना ते तू व्यक्त हो, असं मला वाटतं. तू म्हणतोस ते बरोबर आहे रे. खरं तर आज तुझ्याशिवाय मला कोणी समजून घेऊ शकत नाही, आणि खरं तर लहानपणापासून कोणी घेतलंच नाही. आपण भरभरून प्रेम करायचं, लोकांवर विश्वास ठेवायचा, प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपायच्या. एकीकडे आयुष्यात असं एकटेपण, आई वडील नसतं, आणि दुसरीकडे ह्या वाढत्या वयासोबत आपण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये भावना आहेत, त्या व्यक्तीच्या मेसेजची वाट बघणं, त्या व्यक्तीच्या कॉलची वाट बघणं, आणि काय प्रत्येक वेळी तर आपल्या भावनांचा चुराडा होणं, आपल्या भावनांना पायदळी तुडवलं जाणं खूप वाईट वाटतं रे. असं म्हणजे सण होण्यापलीकडे आहे इथं. म्हणून मला असं वाटतं की आयुष्य कसं झालंय माहितीये माझं, की त्या एका फुलाप्रमाणे, म्हणजे दिसतं सतेज, मस्त छान सुगंधी, पण एक अशी वेळ येते की ते झाडामधून असं तुटून पडतं, रस्त्यावर पडतं, वारा येतो, त्याची हेळसांड होते, वाऱ्यासोबत वाहत जातं, मातीमध्ये माकलं जातं, कोणीतरी चालणारा माणूस येतो, पायदळी तुडवतो, आणि त्याच्या पाकळ्या अशा मुरझून जातात. त्याप्रमाणे असं माझं आयुष्य झालं. ठीक आहे, आयुष्य तर आहेच, जगलं पाहिजे.